नाही, आमची मागणी चुकीची नाही. आमची मागणी एकदम रास्त आहे. राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटमधला मुद्दा धरून जर मराठा बांधवांना आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅजेटमध्ये आम्ही एस टीमध्ये आहोत. जे हैदराबाद गॅजेट त्यातमध्ये आम्ही वंजारी समाज हा एस टीमध्ये आहे. आणि गॅजेट हे ज्यावेळेस कधी असतं, कधीतरी हे सुरू झाल्यावर सगळं सुरू होतं. एखादी गोष्ट सुरू झाली की सगळं ओपन होतं. तशाच पद्धतीने जरी मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी ओबीसीतून केली होती, तशाच पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू करा ही मागणी केल्यानंतर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एस टी प्रवर्गात असल्यामुळं ह्या महाराष्ट्रातल्या अखंड वंजारी समाजाची मागणी आहे. मी एकटा नाही आहे, नेता नाही, समाजाचा मी एक कार्यकर्ता आहे. आणि या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला 100% एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आमची मागणी असल्यामुळं आता महाराष्ट्रात आम्ही सुरू केलेलं काम आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये एक व्यापक मोर्चा, लाखो संख्येच्या मोर्चाने बीडमधले रस्त्यावर उतरणार. वंजारी समाज हा लढवावी. मुंडे साहेबांनी आम्हाला लढवायचं शिकवलं आहे आणि ते आम्ही कधीच मरेपर्यंत हटणार नाही. वंजारी समाज एकदा रस्त्यावर आला तर कोणाच्या बापाला बी घाबरत नाही.